आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वृंदा, तुझ्या मागचं दुष्टचक्र संपलं का नाही आता? अशी संकट सगळी येतच राहतात. देव परीक्षा बघत राहतो बाई. आपण विश्वास ठेवायचा. मास्तर, तुमच्या डोक्यावरचं ओझं हलकं झालं बाई. हो, नाही नाही, खरं खूप मोठं ओझं हलकं झालंय माझ्या डोक्यावरचं. आणि ते सगळं या मुलांनीच हलकं केलेलं आहे. सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली. हो, हा. माझी वृंदा अगदी जिद्दीनं लढली. बाबा, मी एकटी नाही, तुम्ही सगळे सोबत होतात म्हणून हे शक्य झालं. समीर आणि ओबीशी तर मी इतकं वाईट वागले तरीही सोबत राहिले ते. आणि अजिंक्य सर हे सगळे तर सोबत होतेच, पण तुम्ही तिथे समोर उभं राहून सगळे वार स्वतःवर झेललेत, लढलात आणि जिंकलात. आज मी या घरात परत आले ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. कॉंग्रॅच्युलेशन्स डॅडा, माझा डॅडा केस जिंकला. ये अजिंक्यराव, खरंच तुमचे जे काही आमच्यासाठी सगळ्यांसाठी केलंय ना, त्यासाठी शब्द अपुरे आहेत. तुमचे उपकार आयुष्यभर विसरू शकणार नाही मी. असं का बोलताय मास्तर? नाही, मला बोल दे जरा. काय या मधल्या काळामध्ये अशी वेळ आली होती की मी माघार घेऊ की काय, असे विचार डोक्यामध्ये सुरू होते. पण खरं सांगतो, तुम्ही आणि माझ्या वृंदाने मला पुन्हा पुन्हा नव्याने उभारी दिली. म्हणजे तुमच्यावर विश्वास नव्हता असं काही नाही, पण तरी शेवटी बाप होतो ना मी. नाही, पण खरंच म्हणजे तुमचे उपकार न विसरता येण्यासारखेच आहे. मी सदैव ऋणी राहीन तुमचा. आणि तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे तुमची फीस सुद्धा मीच देणार. नाही मास्तर, तुम्हालाही माहितीये मी याच्यासाठी केस नाही लढलोय. अजिंक्यराव, असे काय बोलताय? हे काय ओळखता येत नाही तुम्हाला? हे काय पांढरे का उघड झाले का? तेवढा माणूस नक्कीच ओळखताय तुम्हाला. पण खरंच अजिंक्यराव, माणसांसाठी, माणसातल्या चांगुलपणासाठी, त्यांच्यातल्या सच्चेपणासाठी तुम्ही अगदी स्वतःला झोकून देऊन मेहनत करता. अजिंक्यराव, हे तुम्ही जे आमच्यासाठी सगळं केलं त्याची छोटीशी परतफेड म्हणून. मास्तर प्लीज नको, ऐका माझं. मास्तर राऊत, आम्ही दोघेही तुमच्यासारख्या माणसांशी जोडले गेलो, हे काय कमी आहे का? आमचं भाग्यच आहे ना. शमिकाला तुम्ही आपली नात म्हणून वागवलात, हेच गिफ्ट आहे आमच्यासाठी. पण हे आमचं सुद्धा भाग्य आहेच की, नाही का? नाही, पण व्यवहारात चोख असावं माणसा. हे फी तुम्हाला घ्यावीच लागेल. घ्या. हो बाई. बरं, ठीक आहे. एका अटीवर घेतो. हे पैसे तुम्ही बर्फीसाठी गुंतवाल आणि ती मोठी झाली की तिला द्या. चालेल? माझ्यातर्फे एक छोटं गिफ्ट म्हणून समजा. मग तसं असेल तर आमच्या शमिकाला आमच्याकडून पण गिफ्ट मिळायलाच हवं. त्याची काय गरज आहे? हक्क आहे तिचा अजिंक्य सर. बर्फीला मोठ्या बहिणीसारखं सांभाळलंय तिने. हो, आपल्या मोठ्यांनाही जमणार नाही तितक्या गोष्टी सहज केल्यात तिने या दिवसात. खरे ग बाई. त्यामुळे या पैशांची गुंतवणूक जशी बर्फीसाठी होईल तशी शमिकासाठी सुद्धा होणार. आमच्याकडून गिफ्ट. हो की नाही बाबा? हो, म्हणजे काय, अगदी बरोबर बोललीस तू. बघितलं का अजिंक्यराव, याला म्हणतात सुवर्ण मध्य. वा, उत्तम. बरं, मला वाटतं तुम्हाला सुद्धा हे चालेल अजिंक्यराव, नाही का? आता काय तुमची इच्छा. चालेल काय, धावेल.
नाहीतर आपण धावायला लावू. पण मी काय म्हणत होतो, आई घरी आल्यापासून मस्त असा घमघमाट सुटलाय. काहीतरी स्पेशल बनवलंयस ना तू? तर आण ना लवकर प्लीज, खूप भूक लागली मला, प्लीज आण लवकर. बाई बघितलं, शेवटी माझं लेकरू ते. त्याला बरोबर कळलं बाई आईने गोड काहीतरी बनवलंय म्हणून. नाही तुम्ही सगळे बसा, मी गोड घेऊन येत. लवकर 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 आले बाई आले. लवकर लवकर काय धावणार आहे बाई मी. काय ग बाई. सावकाश. ग्रॅनी गोड आणते, तोवर आपण एक गंमत करूया. हो गम्मत. काय बाबा गम्मत? सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे ना. बर. काय बनवलंय काय? याच्यामध्ये चिठ्ठ्या आहेत. प्रत्येकाने एक एक चिठ्ठी उचलायची आणि त्याच्यामध्ये जे लिहिलंय ते करून दाखवायचं. अरे बापरे, आलंच का परत हे? अवघड आहे आता माझं. चालेल, मी उचलतो पहिले. नाही नाही, तू नाही. आज आपण समीर अंकल पासून सुरुवात करूया. चला, ऑल द बेस्ट दादा, ऑल द बेस्ट. अरे हे काय, गायचं पण आणि नाचायचं पण? वा, चला चालू. बरं ठीक आहे. म्हण गाणं. ठीक आहे, भोगा आता. मला जेवढं येतंय थोडं तेवढं गातो मी. हा हो. गोमू संगतीनं माझ्या तू येशील का. डान्स पण करायचंय, नुसतं गायचंच नाहीये. असं तुला लक्षात आहे का? हो, चला. चला. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. तुझ टपोर डोल जस कोल्याच झाल. माझ काळीज भोळ त्यात मासोली झालं. माझ्या पिरतीचा तुफान सुटलाय वारा वारा वारा. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. गोमू संगती. चल गो, मला नाचायचं आहे. एक काम कर, हिला पण घेऊन गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. अजिंक्यराव, ती इतकी गाढ झोपली आहे. आजचे दिवस राहिली असती ना ती इथे. नाही नको मास्तर, आता नाही ठेवत तिला मी इथे. आता काय केस पण सॉल्व्ह झाली आहे, सत्यशील पण जेलमध्ये गेलाय, त्यामुळे तसं काही चिंता करण्याचं कारण नाही आहे. मास्तर, खर तर आता आम्ही दोघेही नाशिकमध्ये नसणार आहोत. म्हणजे एक महत्वाची केस आली आहे मला लखनौहून. ती लढण्याकरता मला लखनौला जावं लागणार. पण मग ही हो, तिची सोय केली मी आजीकडे. तिच्या आजी पुण्याला राहते तिची. आता परीक्षा संपली की तिचं ऍडमिशन पण मी तिथेच करणार. आणि आता असंही मला वाटतं की तुमच्या कुणावरही आता कुठलंही संकट येऊ नये. ही भेट आता आपली शेवटचीच भेट आहे असं समजा. असं काय तुम्ही बोलताय? म्हणजे उद्यापासून शमिका इकडे येणार नाही? नाही, उद्याच निघेन मी.
पुण्याला तिची तयारी पण करायची. त्यापेक्षा तिला आमच्याकडेच राहू द्या ना. नाही, नको नको. ऑलरेडी खूप त्रास दिला तुम्हा सगळ्यांना. काय त्रास कसला काय? नाही, पण पुण्याला तिला ड्रॉप करून मला तिथूनच लखनौची फ्लाईट पकडायची आहे, त्यामुळे उद्या निघेन. ठीक आहे, पण ती अशी झोपलेली असताना निघताय तुम्ही. जागी असती तर छान मिठी मारता आली असती ना तिला. नीट बाय तरी करता आलं असतं. काळजी करू नका. उद्या निघताना मी व्हिडिओ कॉल करेन, मग बाय करा. नक्की करा पण. आई ठबे, काय ग बाई. चला येतो मी. हो तर काय. काळजी घ्या. तुम्ही सगळेजण काळजी घ्या. हो तुम्ही देखील काळजी घ्या, सांभाळ. कर्माच्या नाही आता. खूप लढा लावला होता पोरीनं. हो ना बाई. चला बाई, स्वयंपाक सगळं आवरायचंय. लक्षात येतंय का तुमच्या? विषय काढायला हवाय. विषय काढायला काही हरकत नाहीये, पण कसं? सुरुवात कुठून करायची? जिंकलो आपण. अखेर आपल्याला न्याय मिळाला. मी म्हंटल होतं ना तुम्हाला, जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मी माझा शब्द पाळलाय. हा खुश आहात ना आता तुम्ही? खूप गोष्टी घडल्या हो, सहन न होणाऱ्या कितीतरी गोष्टी घडल्या. पण तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा हा विचार सतत बळ देत होता. घरचे सुद्धा खंबीरपणे पाठीशी उभे होते म्हणून शक्य झालंय. आणि या सगळ्यामध्ये एकदाही माघार न घेणारी व्यक्ती म्हणजे ऍडव्होकेट अजिंक्य मांडलेकर सर. अजिंक्य सर समजा नाही म्हणाले असते, त्यांनी माघार घेतली असती, तर मला तुम्हाला न्याय मिळवून देता आला नसता. पण ठरवलेली गोष्ट पूर्ण झाली. खरं तर तुम्ही गेल्यानंतर माझी जगण्याची आशाच संपली होती. पण तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि आपली बर्फी, या दोन गोष्टींसाठी जगायचं ठरवलं मी. त्यातली एक गोष्ट तर झाली आता. पण आता आपल्या बर्फीसाठी जगेल मी. तुम्ही काळजी नका करू. आपल्या बर्फीला खूप शिकवेन मी, खूप मोठं करेन. ज्या ज्या गोष्टींची कमतरता आपल्याला भासली ती आपल्या बर्फीला नाही भासू देणार. जे कष्ट आपल्याला घ्यावे लागले ते आपल्या बर्फीला कधीच नाही घ्यावे लागणार. किती स्वप्न होती तुमची, वृंदा हे करायचंय, वृंदा ते करायचंय. ती सगळी स्वप्न आपली बर्फी पूर्ण करणार. जे जे आपल्याला मिळवता नाही आलंय ते आपली बर्फी मिळवून दाखवेल. बघाच तुम्ही.
पण आता शांत झोप, खूप दगदग झाली आहे. समीर, ओवी काय झालं? शांत असेच उभे राहा. ठीक आहे, पण झालं काय? काहीच नाही. शांत वाटतंय आता. सगळं संकट टळलं आपल्यावरच. तुम्हाला कल्पना नाही म्हणून रोज माझा दिवस याच विचारात जायचा की या सगळ्यात तुम्हाला काही झालं तर. मनोमन प्रार्थना करायचे की तुम्हाला काही होऊ नये. पण आता चिंता मिटली आणि आपल्यातलं अंतर सुद्धा मिटलं. खरंय. खऱ्या अर्थाने संकट टळलं. आता फक्त सुखांची बरसात होणार. हराणाला न्याय मिळाला. आता वृंदाची बदनामी नाही होणार. माझ्यावरचा ठपका पुसला गेला. आपण सगळे एकत्र आलो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्यापासून दूर जाण्याची जी भीती होती ती कायमची गेली. आता मी एक चांगला माणूस, एक चांगला बाप, एक चांगला नवरा बनण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. प्रयत्न? समीर, हे सगळं तुम्ही आहात. हे घर तुम्ही सावरलं. मला अभिमान आहे तुमचा. आता आपल्यात कधीच अंतर येणार नाही ही भावनाच किती सुखावणारी आहे, नाही? हो, हे खरं आहे की आता आपल्यात कधीही अंतर येणार नाही. पण जे अंतर आधी होतं ते मिटवायची वेळ आली आहे, नाही का? बस हाच एक आहे आपल्यात अंतर आणणारा. अंतर आणणारा नाही, आपल्याला जोडणार आहे. आपलं आयुष्य जोडणारा आयुष्य. मास्तर, एवढे अस्वस्थ दिसताय बाई. कसला विचार करताय एवढा? गोळ्या घेतल्यात का बाई तुमच्या सगळ्या? रात्रीच्या जेवणानंतरची घेतलीत का? नाही ना? ती घ्या बाई आधी, मी आणते. नाही नाही, नको नको नको. काय अशाल तर ती काय ही सगळी औषधं घेऊन काय करू काय मी, मला सांगा. आई, असं का बोलताय मास्तर? काय चाललंय बाई डोक्यात? आता एका मुलीच्या बापाच्या डोक्यात आणखी दुसरं काय चालणार? ही केस जिंकल्याचा आनंद तर आहे, पण दुसऱ्या बाजूला असंही वाटत राहते की काय माझ्या वृंदाच्या आयुष्याचा तर पुढे काय? माझं काय आज आहे उद्या नाही. माझ्या पश्चात माझी वृंदा आता एकटीने कसं काय तिचं आयुष्य काढणार आहे? मास्तर, कुठं बाई एवढा पुढचा विचार करताय तुम्ही? आत्ता कुठे एक वादळ शांत झालंय. होईल ना सगळं व्यवस्थित. थोडा वेळ तर द्याल. आपण एकत्र बसून बोलून काहीतरी मार्ग काढू आणि निघेल बाई मार्ग. तुम्ही धीर धरा बाई फक्त. नाही हो, माझ्याकडे तेवढा वेळच नाहीये. आज काय पिकलं पान हो, काय सांगता येते का माझं? मला सांगा.
सोबत हवी, अशातही सोबत हवी. आणि हे आपल्या दोघांशिवाय कोणी नीट समजू शकतं का मला सांग. म्हणजे आपण दोघांनी जे काही खडतर आयुष्य काढलेलं आहे, भोगलेलं आहे, ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये असं वाटणं स्वाभाविकच आहे ना. म्हणजे आयुष्यामध्ये सगळं सुखासुखी मिळत नाही हे मान्यच आहे मला, पण तुमचा जोडीदार जर सोबतीला असेल ना तर ते सहन करण्याची ऊर्जा, ताकद मिळते, एवढं मात्र नक्की. खरंय मास्तर, आयुष्यामध्ये जोडीदार हवाच. आणि एका बाईपेक्षा ना एका आईला जोडीदार किती महत्वाचा असतो हे माझ्यापेक्षा कोणाला जास्त कळणार सांगा. बाई वृंदाला जोडीदार हवा, मान्यच आहे बाई मला. पण तिला ना राणासारखा जीव लावणारा जोडीदार मिळाला पाहिजे बाई. राणासारखा जीव लावणारा जोडीदार. आपण हे सगळं आपल्याला पटतंय. या सगळ्यावर तिचं स्वतःच काही म्हणणं आहे की नाही ते समजून घ्यायला हवं. नाही म्हणजे अजून एक लढाई आहेच का? इलाज नाही.